बसा. तुम्ही गावाला कोणत्या चालले? मी असंच चाललोय फिरायला. असं आहे का? हां मशीन लावलंय का काय? हां. So let's go guys. Destination is Vihigaon waterfalls, which is just nearby to I would say Kasara Ghat. इथून ऑलमोस्ट फक्त आहे 103 किलोमीटर्स आणि एकटाच चाललो आहे. कालची राईड कॅन्सल झाली त्याच्यामुळे जरा वाईट वाटलं, म्हणून म्हटलं की जरा थोडंसं ओव्हरकम करूया. घरात बसून पण बोर होत होता, काम पण होतं काही. सो थॉट की लेट्स गो आउट. सो लेट्स स्टार्ट द राईड. Let me put the map. Let's go get started. No close calls. रॅश ड्रायव्हिंग नाही करायची अजिबात आणि ओव्हरटेकिंगची घाई पण नाही करायची. सो गणपती बाप्पा मोरया. क्रॉस केले आणि चालू आहे टुवर्ड्स नाशिक. सो हा आहे मुंबई नाशिक हायवे, जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाऊन टच होतो. इट्स द सेम थिंग की तोच पुढे कंटिन्यू होतो नाशिकला जायला. चाललं काही घाई नाही आपल्याला. जस्ट क्विक हेड्सअप, जर तुम्हाला विहिगाव वॉटरफॉल्सला जायचं असेल, इट्स अ गुड आय वुड से हँगआउट प्लेस किंवा गेट अवे प्लेस म्हणू शकता. वीकेंडला जायला स्टेकेशनला पण जाऊ शकता तुम्ही. सो मुंबईवरून जर तुम्हाला यायचं असेल तर इधर यू कॅन कम फ्रॉम दिस कल्याण वे, किंवा मग मोस्टली हाच रूट आहे मुंबईवरून यायला. जो तुम्ही नाशिकला जाता तर नाशिकच्या हायवेलाच पडते, जस्ट बिफोर इगतपुरी. सो तुम्हाला मुंबईवरून जायचं असेल तर यू कॅन गो फ्रॉम दिस ठाणे कल्याण हायवे आणि कल्याण थ्रू. आणि अदरवाईज इफ यू आर कमिंग फ्रॉम पुणे देन मोस्टली तुम्ही माळशेज मार्गे येऊ शकता. नाशिकवरून येत असेल तर सेम नाशिक मुंबई हायवे. मी पण आत्तापर्यंत एवढी इन्फॉर्मेशन गॅदर नाही केली याच्याबद्दल की काय आहे काय नाही तिथे, बट इट्स अ गुड प्लेस. आणि मला जस्ट बाहेर निघायचं होतं म्हणून मी राईडला निघालो. इट्स बीन अ लाँग टाईम की मी राईडला गेलो नव्हतो. सो थॉट की लेट्स गो आउट अँड हॅव फन. मी हेल्मेटला आत्ता गोप्रो माउंट केलेला, बट त्याचं एलिव्हेशन थोडं खाली येतं, सोबत ओनली स्पीडोमीटर दिसतो आहे. सो आय विल ट्राय समथिंग एल्स टू गेट अ गुड. हाय, मी जस्ट कसाराच्या ऑलमोस्ट 4-5 किलोमीटर अलीकडे. 11:30 वाजता मी ऑलमोस्ट कल्याणच्या जस्ट पुढे आलेलो. सो आता वाजले 12:30-5 झाले. सो ऑलमोस्ट 12:35 झाले. थोडासा ब्रेक घेतला. वातावरण एवढं छान आहे ना की एकदम परफेक्ट वातावरण झालं आहे बाईक चालवायला. ना जास्ती ऊन आहे ना जास्ती ढगाळ वातावरण आहे, परफेक्ट लाईट आहे आणि पाऊस नाही आहे त्यातल्या त्यात. त्याच्यामुळे रेनकोट आणि गाडी स्किड व्हायची दोघांची भीती नाही आहे. रेनकोट आणलेला आहे बट स्टील
तो घालायची इच्छा अजिबात नाही आहे. सो बिकॉज ऑफ दॅट आय फील टुडेज वेदर इज सो परफेक्ट फॉर राईड. आणि अजिबात रिग्रेट नाही होते की मी आज बाहेर पडलो आहे. काल तर खूप पाऊस पडत होता, ऑलमोस्ट परवा पण खूप पाऊस पडलेला. आय फील की रात्री पडेल. खरंच तर आलं आहे म्हणजे ऑलमोस्ट मी जर मागे पर्यंत ढग आहेत, बट गरम नाही होते, विच मीन्स की पाऊस नाही पडणार. सो इट वॉज द अपडेट फॉर टिल नाव. आणि जस्ट खूप भारी वातावरण झालं आहे. मध्ये मध्ये ऊन येत आहे, मध्ये मध्ये ढग येत आहेत आणि असं रोडवरून त्या ढगांना कॅच करत 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 हा उन्हाचा पॅच तो उन्हाचा पॅच असे पॅच करत करत राईड करायला खूप मजा येते. दिस रोड इज अमेझिंग. म्हणजे हा रोड एवढा भारी आहे ना की तुम्ही ऑलमोस्ट 90-100 व्यवस्थित चालू शकता. बट मी जस्ट नॉर्मल 70-75 त्याच्यावर मी चालवली नाही. ऑलमोस्ट मध्ये एकदा दोनदा ट्रॅक केली, बट नाही मजा नाही येते तेवढी ट्रॅक करायला. पटकन पोचून काय करायचं. सो आय एम रायडिंग व्हेरी स्लो. एकदम हळूहळू गाडी चालवत आहे आणि छान वाटतं आहे. खूप दिवसांनी राईड करतो आहे. बाय द वे दिस इज माय न्यू जॅकेट. आय विल से जस्ट 1-1.5 महिन्यापूर्वी परचेस केलेला. राईड केली नव्हती त्याच्यामुळे राईड करायची इच्छा होती. आणि नवीन रेडाचे पण मी ग्लोव्ज घेतले. सो सेफ्टी फर्स्ट, विच आय लव्ह. इथून 16 किती किलोमीटर आहे इगतपुरी? 5. हां बसा बसा. तुम्ही गावाला कोणत्या चालले? मी असंच चाललोय फिरायला. असं आहे का? हां मशीन लावलंय का काय? हां का बरं? असंच एकटा चाललोय ना. अरे वा, करमणूक येते का त्याची? हां हां बसले का बाबा? हो मला सांगा बरं कुठे उतरायचंय. हो हो. नाही ना चालणार ना. नाही नाही काय 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 आम्ही बरोबर सांगू म्हणलं उतरायची नका सांग. हां हां चालेल चालेल ठीक उतरून घेऊ. ठीक आहे ठीक आहे. इकडे कुठे आलेत तुम्ही? आमच्या गावात बाबा हो मला डाव्या हाताला जायचंय. हां अजून किती लांब आहे तुमचं घर? किती लांब आहे अजून? बरं मग आज तुम्ही कसं? हां मी विहिगावला चाललोय. हो आपल्याला हिरवळ घाट इगतपुरी म्हणून गाव आहे. हां हां माहिती इगतपुरी माहिती. येऊ का बाबा? सो मी जस्ट पोचलो इथे आणि अजून पाऊस एवढा पडला नाही, त्याच्यामुळे धबधब्याला अजिबात पाणी नाही आहे. पूर्ण कोरडा धबधबा आहे. आय वोंट से की हे खूप डिसहार्टनिंग आहे, बट इट्स फाईन. मला माहीत होतं पाणी नसणार आहे, कारण जस्ट मे संपलं आहे आणि जून चालू आहे. इट्स बीन अ वीक जून चालवून. आणि हे कोकणाच्या थोडं वर येतं, कसारा घाटाच्या वर येतं, त्याच्यामुळे अजून इथे पाऊस पडला नाही आहे आणि अजून पाऊस इकडे आला नाही आहे. सो बिकॉज ऑफ दॅट इथे पाऊस पडला नाही आणि त्याच्यामुळे पाणी नाही आहे अजून धबधब्याला त्या. बट द थिंग इज की इफ यू वॉन्ट टू विजिट दिस प्लेस, दिस इज विहिगाव. बेसिकली मी आत्ता विहिगावमध्ये आहे आणि ह्या धबधब्याचं नाव अशोका धबधबा असं आहे. सो तुम्हाला जर ह्या प्लेसला व्हिजिट करायचं असेल तर जुलै एंड और मिड ऑगस्टच्या दरम्यान यायला पाहिजे. तेव्हा हा धबधबा ओसंडून वाहतो आणि खूप पाणी असते ह्या धबधब्याला. हे बेसिकली येतं शहापूरमध्ये. कसारा तुम्ही जेव्हा मुंबईवरून इगतपुरीकडे जातात तेव्हा कसारा घाट अर्धा संपल्यानंतर एक लेफ्ट साईडला टर्न जातो, विहिगाव म्हणून टर्न आहे तो. सो जवाहरला पण हाच रोड जातो. आय डोंट नो विच जवाहर इट इज, तेवाला की जे यांचं वेगळं असेल ते. सो बेसिकली तो रोड जातो, तिथून एक फाटा फुटतो आणि ऑलमोस्ट एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर परत एक लेफ्ट टर्न येतो
तो लब घेतल्यानंतर यू कॅन कम टू दिस विहिगा. बेसिकली ह्या गावाचं नाव विहिगाव आहे आणि या अशोका धबधब्याला तुम्ही येऊ शकता. बेसिकली आत्ता पाणी नाही आहे, बट माझा पर्पज पाण्यात भिजण्याचा अजिबात नव्हता. माझा पर्पज रायडिंगचा होता आणि मी एक ॲव्हरेजवालं लोकेशन घेतलेलं, जास्त लांब पण नाही जास्त जवळ पण नाही, जस्ट टू एन्जॉय माय सेल्फ. सो मी आत्ता हॅव रिच्ड आणि हा माझ्या मागे जो आहे तो परिसर हा सगळा धबधब्याचा परिसर आहे. सो बेसिकली इथे सगळं पाणी असतं जे आता नाही आहे अनफॉर्च्युनेटली, बट या काही दिवसांनी इथे नक्कीच पाणी असेल आणि खूप छान फोटोज मी गुगलवर पाहूनच आलेलो, बट पाणी नाही त्याच्यामुळे ते फोटोज काढता येणार नाही आणि ढग येत आहेत. बट आय डोंट थिंक की पाऊस पडेल कारण अजिबात गरम होत नाही आहे. छान लंच करून घरी जाईन. आलो इथे बाहेर छान लंच करीन आणि कसारा घाटात तर डूड कॉर्नरिंग इज ऑसम, बट मेक शुअर की लोक उलटे पण येतात. जर तुमचा वन वे असेल इवन दो उलटे येणारे खूप लोक आहेत, तर कॉर्नरिंग जर तुम्ही करत असाल तर मेक शुअर की तुम्ही कॉर्नरिंग व्यवस्थित कराल. टेक केअर आणि आय वूड सजेस्ट की टाळाच, कारण लोक इथली लेनची शिस्त पाळत नाही, वन वेची शिस्त पाळत नाही. मी भरपूर लोकांना आता रॉंग वेने येताना पाहिलं. सो बेसिकली यू शुड टेक केअर ऑफ इट आणि दॅट्स इट. मी नाही केली कॉर्नरिंग. मला एक आजोबा भेटले, मी त्यांना लिफ्ट दिली. सो मी कॉर्नरिंग नाही केली. 100 किलोमीटरसाठी ऑलमोस्ट इट टूक 3 hours. सो आय वुड से 40 किलोमीटर पर आवर, 30 to 40 किलोमीटर पर आवर मी आलो. सो दिस इज इट गाईज. एक छोटीशी रोड ट्रिप करायची होती. मी ह्या व्लॉगमध्ये मोस्टली मोठं व्लॉगच टाकेन किंवा मग रायडर्सचेच व्हिडिओ टाकेन. जास्त काही डेस्टिनेशनचे शूट्स नाही आहेत, बट या जस्ट टू एन्जॉय माय सेल्फ, जस्ट टू रिलीज माय सेल्फ फ्रॉम द लाईक हेक्टिक स्केड्यूल. घरात बसून पण मी झोपाच काढला असतं. सो आय थॉट की लेट्स गो आउट अँड लेट्स हॅव फन, कारण संडे होता आणि नेक्स्ट संडे मोस्टली आय विल बी मूविंग टू पुणे फॉर अ वाईल. थोडे काही काम आहेत ती करायला आणि नेक्स्ट कम सून. आय होप दिस व्लॉग विल बी शॉर्टर, ऑलमोस्ट 4 ते 5 मिनटाचा व्लॉग असेल, मॅक्स टू मॅक्स 7 मिनटाचा असेल, बट नॉट मोर दॅन दॅट. काही शॉर्ट्स असतील ते फक्त मी कॅप्चर करून व्लॉगमध्ये टाकीन. सो बेसिकली इट वॉज राईड फॉर मी अँड नॉट फॉर डेस्टिनेशन, अँड इट वॉज फॉर माय बाईक. The jacket I took 1.5 months ago for that. So this is it guys. Thank you. Bye. So guys, I will just reached. So it's been 4:30 in the clock. छान होती राईड. येताना मी काही शूट नाही केला. म्हटलं की काय शूट करणार, तर थोडंफार मोठं ब्लॉग शूट केला असेल तेवढा टाकीन, तेवढा तुम्ही आत्तापर्यंत पाहिलाच असेल. आणि दिस इज ऑल अबाउट टुडे. फार काही इन्फॉर्मेटिव्ह नाही आहे. इट्स जस्ट अ नॉर्मल मोटो ब्लॉग आय वुड से. अँड थँक्स फॉर द वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग. अँड इफ यू हॅवंट सबस्क्राईब्ड इट, प्लीज डू सबस्क्राईब. And thank you so much. See you next time. Bye.